मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंतेत टाकणारी बातमी समोर आली। मोहरमच्या पवित्र मिरवणुकीत नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न झालाय। पेनकिलर किंवा इम्युनिटी बूस्टरच्या नावाखाली चक्क विषारी कॅप्सूल वाटल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार भायखळ्यात उघडकीस आलाय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि यामागे नेमके कोणाचे षडयंत्र आहे याचा सविस्तर आढावा घेऊया। नमस्कार, मी हर्ष। प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमची मिरवणूक सुरू असताना काही संशयास्पद व्यक्तींनी लोकांना मोफत औषधे वाटण्यास सुरुवात केली। ही औषधे पेनकिलर आणि इम्युनिटी बूस्टर असल्याचे भासवलं गेलं, मात्र प्रत्यक्षात या कॅप्सूलमध्ये जे भरलं होतं ते अत्यंत जीवघेणे रसायन होतं। तपासणीत निष्पन्न झाले की या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाइड नावाचे घातक विष भरलेलं होतं। या प्रकरणी भायखळा पोलिसांनी पुण्यातील विमाननगर येथील रहिवासी असलेल्या फैयाज प्रेमजी याला अटक केली। आरोपीच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। पोलिसांच्या धाडीत आरोपीकडून तब्बल 14,900 विषारी कॅप्सूल जप्त करण्यात आले। एवढेच नव्हे तर प्राथमिक तपासात असेही समोर आलंय की आरोपीने 30,000 रिकाम्या कॅप्सूल आणि तब्बल 100 किलो झिंक फॉस्फाइड ऑनलाईन मागवलं होतं। याचा अर्थ आणखी किती मोठ्या प्रमाणावर ही विषारी औषधे लोकांमध्ये पसरवली जाणार होती हा प्रश्न निर्माण होतोय। दुर्दैवाने या कॅप्सूलचे सेवन केल्यामुळे एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरतं मर्यादित नसून याला आंतरराष्ट्रीय पदर असल्याचीही शक्यता वर्तवली जाते। आरोपी फैयाज प्रेमजी हा BBA पदवीधर असून त्याचा रंगकामाचा व्यवसाय आहे। मात्र तपासात त्याने 2025 मध्ये इराण आणि इराकचा दौरा केल्याची माहिती समोर आली। या विदेशी दौऱ्यांचा आणि या विषारी कॅप्सूलचा काय संबंध आहे? हे दहशतवादी षडयंत्र आहे की आणखी काही? या सर्व बाबींचा तपास भायखळा पोलीस करत आहेत। आता प्रश्न असा पडतो की झिंक फॉस्फाइड नेमकं काय आहे? हे प्रामुख्याने शेतामध्ये उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं अत्यंत विषारी रसायन आहे। हे पोटात गेल्यानंतर पोटातील ऍसिडशी अभिक्रिया होते आणि त्यातून फॉस्फिन गॅस तयार होतो। हा गॅस शरीरातील हृदय, फुफ्फुसे, यकृत आणि मेंदू यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना निकामी करू शकतो। यामुळे शरीरातील पेशींची ऑक्सिजन घेण्याची क्षमता नष्ट होते आणि व्यक्तीचा मृत्यू ओढवू शकतो। तीव्र पोटदुखी, सततच्या उलट्या आणि अस्वस्थता ही या विषबाधेची प्रमुख लक्षणे आहेत। सध्या संपूर्ण मुंबई पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। आरोपीचा नेमका हेतू काय होता आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र या घटनेने सर्वांचे डोळे उघडले। कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून दिलेली औषधे घेऊ नका असे आवाहन आता प्रशासन करत आहे। या प्रकरणावर तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूजलाइन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।